कथा. एकदा एक राजा भिक्खूंना विचारतो, मन दिसत नाही, मग त्याचे अस्तित्व कसं आहे? भिक्षू सांगतात, राजा, अग्नीही दिसत नाही, पण त्याचे उष्णता जाणवते. तसेच मन कृतीतून जाणवतं. मित्रांनो, आपण सगळे रोज आयुष्यात सुख शोधत असतो, पण तुम्हाला ठाऊक आहे का, हे सुख बाहेर कुठेही नाही, ते आपल्या मनातच आहे. भगवान बुद्ध म्हणतात, मनच सगळं आहे. आपण जसे विचार करतो तसेच आपण होतो. म्हणूनच धम्मपदाच्या भिक्षूंनो म्हणजे मनाचा विभाग आहे, आपल्याला मनाची खरी शक्ती दाखवतो. आज आपण जाणून घेणार आहोत, मन एवढं महत्त्वाचे का आहे? मन नियंत्रित राहिलं तर काय होतं? शुद्ध मनाचं फळ काय आहे? आणि आपण आपलं मन कसं नियंत्रित करू शकतो? भेटूया लवकरच पुढच्या भागात. आज आपण जाणून घेणार आहे